मित्रांनो, महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा आपले भयंकर रूप दाखवायला सुरुवात केली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच राज्यभरात धो-धो पाऊस सुरू असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. पावसाच्या सुरुवातीच्या टप्प्यात काहीसे कोरडे राहिलेले विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्येही गेल्या 2 दिवसात पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. जळगाव, रायगड, गडचिरोली आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये नद्या सलग दुसऱ्या दिवशीही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. याच मुसळधार पावसात यवतमाळच्या दहेलीजवळ एक अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. नदीचा पूल ओलांडताना पाण्याचा अंदाज न आल्याने एक इर्टिगा कार थेट पाण्याच्या वेगात वाहून गेली. या दुर्घटनेत कार चालकाने झाडाच्या फांदीचा आधार घेत स्वतःचा जीव वाचवला, परंतु दुर्दैवाने त्याची पत्नी आणि 2 लहान मुली कारसहित पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्या. सध्या आलेल्या ताज्या अपडेटनुसार पावसाचे हे संकट इथेच थांबलेले नाही. भारतीय हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाकडून शाळा आणि कॉलेजांना सुट्ट्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. पुढील 48 तासात नेमकी काय परिस्थिती असणार? कोणत्या जिल्ह्याला कोणता इशारा दिलाय? पुराचा धोका कुठे वाढलाय? आणि येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस कसा राहील? या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमधून बिटवीन द लाईन्स जाऊन सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पुढील 48 तास का महत्त्वाचे आहेत? हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रावरून येणारे तीव्र बाष्पयुक्त वारे यांमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला आहे. अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ तसेच कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून सखल भागात पाणी साचणे आणि नद्यांना मोठा पूर येण्याचा धोका आहे. सतर्कतेचा इशारा उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा. पुराचा धोका कुठे वाढलाय? विदर्भातील यवतमाळमधील दहेली येथील दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा, वर्धा आणि प्राणहिता या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून अनेक मार्ग आणि पुलावरून पाणी गेल्याने 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. उत्तर महाराष्ट्र तापी आणि गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने गिरणा धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. जळगावमधील सखल भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाड्यातील कायाधू नदीला आलेल्या पुरामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. कोकणातील अंबा, सावित्री, पाताळगंगा नद्या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत. महाड आणि पोलादपूर परिसरात दरड कोसळण्याचा मोठा धोका वाढला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाची स्थिती कशी असणार? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ऑगस्ट महिन्यात पावसाचा लहरीपणा कसा राहील? हवामान तज्ज्ञांच्या मते ऑगस्ट महिना संपूर्ण महाराष्ट्रासाठी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी दिलासा आणि चिंता. सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे ज्या भागात दुबार पेरणीचे संकट होते तिथे आता पुरेसा पाऊस झाला आहे. परंतु ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान होण्याची आणि पिकांवर रोग पडण्याची चिंता निर्माण झाली आहे. धरणातील पाणीसाठा. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील बहुतांश प्रमुख धरणे 100% भरण्याची शक्यता आहे. प्रवाशांसाठी आणि नागरिकांसाठी महत्त्वाचे आव्हान. मित्रांनो, यवतमाळमधील ही घटना आपल्या सर्वांसाठीच एक मोठा धडा आहे. पुराच्या पाण्याचा अंदाज न घेता पूल ओलांडण्याचा प्रयत्न करणे जीवावर बेतू शकते. पुलावरून पाणी वाहत असताना वाहने घालू नका. पाण्याचा प्रवाह कितीही कमी दिसत असला तरी गाड्या वाहून जाण्याचा धोका असतो. धबधबे, नद्या आणि धरणाच्या परिसरात पुढील 48 तास पर्यटनासाठी जाणे पूर्णपणे टाळा. अचानक पाणी साचल्यास किंवा अडचणीत सापडल्यास स्थानिक प्रशासन किंवा 108 क्रमांकावर तातडीने संपर्क साधा. महाराष्ट्रावर सध्या पावसाचे मोठे संकट उभे राहिले आहे. पुढील 48 तास विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे आणि धोक्याचे आहेत. हवामान विभागाने दिलेले इशारे गांभीर्याने घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा. ऑगस्ट महिन्यात पाऊस चांगला राहणार असला तरी अतिवृष्टीमुळे होणाऱ्या पुरापासून आणि दुर्घटनेपासून सावध राहणे हीच काळाची गरज आहे. तुम्हाला काय वाटते?
तुमच्या भागात सध्या पावसाची आणि पुराची काय परिस्थिती आहे? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना तातडीने शेअर करा, जेणेकरून ते सुरक्षित राहतील. अशाच ताज्या आणि अचूक हवामान अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.